बघा मित्रमैत्रिणींनो, रात्रीचे वाजलेले 9:45 आणि आमचं जेवण सगळं झालेलं आहे. ह्यांचा मूड आलेला आहे की मला म्हटले चल आईस्क्रीम खायला जाऊ. तर मी म्हटलं नका, तुम्ही घरीच आणा ना पार्सल. म्हटलं किती आळशी आहेस ग. म्हटलं ठीक आहे, मी तयार झालेली आहे त्या अवतारात. चला हे म्हटलं इथल्या इथंच जायचं आहे, म्हणून मी पटदिशी असेच अवतारात चला म्हटलं. आता मग आम्ही जाऊन आईस्क्रीम खाऊन येतो. या चला, तुम्ही पण आमच्यासोबत कंटिन्यू राहा. आम्ही दोघं निघालो. 9:45 वाजून गेलेत ना, 9:45 झाले आईस्क्रीम खायला. मुलांना सुट्ट्या असल्यामुळे ना, मुलं बघा तर 11 वाजेपर्यंत खाली खेळत असतात. कधी कधी 12 तर होतात, 12 पण वाजेपर्यंत मुलं खेळतात. आता सुट्ट्या आहेत ना शाळेंना, त्याच्यामुळे. इकडे हे गाडी आणायला गेलेले आहेत. कुठे गेले रे, गाडी आणतो म्हणले. इकडच्या मागच्या साईडला लावली ती. बघा आम्ही निघालो तर आता गाडीवर बसते. आज क्लब हाऊस लवकर बंद केलं लाईट, नाही तर काल 10 वाजून गेले तरी लाईट चालूच होतं क्लब हाऊसचं इथे. सिक्युरिटी असते कॉलेजची. तर हे बघा आम्ही इथं फालुदा खाल्लो आणि निघालो होतं पुन्हा रिटर्न घरी. अगदी आमच्या जवळच कॉलेज आहे, ते कॉलेजच्याच रोडला आहे इथे. आणि ह्यांना हे थांबले मध्ये, म्हणले थांब तूप घेऊन येतो, म्हणून गेले तूप घ्यायला, कातरचं तूप घ्यायला. हां असेल मग काय माहीत आता. फालुदा खाऊन आलो बघा. फोटो दाखवायचा ना. अहो तिथं खूप गर्दी, त्याला काय होते, किती पूर्वी काढत होते. हो ना, काढायला पाहिजे का. मी तुम्हाला म्हणत होते की तिथं व्हिडिओ काढा, पण इतकी गर्दी. व्हिडिओ कशाला, फोटो टाकायचा, त्याला काय नसतं. नाही, दुकानाचं मी थोडं काढलं तिथे. मुलं खूप होती, गर्दी खूप होती. त्याला काही नाही होत. किती समोर पायरीवर बसून किती पूर्वी फोटो काढत होते. जिथं आपण पायरीवर बसलो तर हे केलं असतं, व्हिडिओ काढला असता. पोरं पोरी बसले होते, काका काकू आले होते, ते बसले. आवाज जवळच्या जवळ गेल्यामुळे लवकर आलो तरी. गुड मॉर्निंग फ्रेंड, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. आज आहे बघा अक्षय तृतीया. अक्षय तृतीयेच्या पहिला सर्वांना, माझ्या यूट्यूब फॅमिलीला, सगळ्या बहीण भावांना, सगळ्यांना, ताई दादांना, सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आजचा दिवस सुखाचा, समृद्धीचं तर जाऊ देच, पण तुम्हाला अक्षय सुख मिळू दे, शेवटपर्यंत न संपणारं सुख. आणि तुमचं आरोग्यसुद्धा चांगलं राहू दे. तर बघा विरांश बघा इथं पाण्यात खेळतो. ए ननू हाय कर सगळ्यांना. नाही बघ, ए मम्मा स्कूलला सुट्टी का सांग ना सगळ्यांना, सांग हाय कर. हां स्कूलला सुट्टी का तुझी, सांग ना बघू. ए बाबा स्कूलला सुट्टी आहे ना तुझ्या. आणि पाण्यात कशी खेळतो बघा आमचा विरांश, ओला होतो. आणि मी सकाळी 9:30पर्यंत सगळं घरचं आवरून आज देवाची पूजा, पूर्वजांना आंब्याचा नैवेद्य सगळं करून आलेली आहे. सासूबाईंचा नाश्ता, सासूबाईंना पण आज आंब्याचा रस सकाळ सासूबाईंपुरतंच केला, म्हणजे देवाच्या पूजापुरतं, नैवेद्यापुरतं आणि सासूबाईंपुरतंच केले. संध्याकाळी करू आंब्याचा रस, कारण का हे टिफिन घेऊन गेलेले आहेत. आणि मग मी पण नसते दुपारी घरी, जेवायला इकडंच आणत असते डबा माझा पण. त्याच्यामुळे हे म्हणले जाऊ दे आता, सकाळी काय तू आंब्याचा रस जास्त करत बसू नको, आई पुरताच कर आणि देवाला नैवेद्य दाखव. तेवढं करून आलेली आहे मी आता सगळं. आणि विरांशला आता सांभाळते. विरांशच्या इथं पण मी म्हणलं मुलीला तिचं काम चालू करायचं होतं तिला, म्हणून म्हणलं थांब, मी पण देवाची पूजा इकडची केली. म्हणलं थांब मी करते देवाची पूजा.
आणि तिला पण नाश्ता केला आहे, तिला पण पोहे करून दिले, तिचा पण नाश्ता झालेला आहे. आणि विरांसोबत मी आता इकडं गॅलरीमध्ये बसले. विरांशी हे पहा झाडं आहे, ते झाडांना पाणी घाल म्हटलं पिल्लूला, आणि एवढ्याशा पाटीमध्ये पाणी दिलं आहे. ते नादी पण लागतं. ते बघा कसं 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 चालू आहे तिचं काम. बघा बघा बघा. आणि पॅन्ट सगळी ओली केलेली आहे ना. ए बाबू, पॅन्ट ओली केली तू सगळी? ओली झाले सगळं बाळा तुझं. आता चेंज करावं लागेल ना तुझे कपडे. कपडे बदलायचे ना तुझे बाबू. नको ना, झाडांना पाणी घालावं ना. मी पण इथं बसलेली आहे विरांश बरोबर, रसिकाच्या गॅलरीमध्ये बसलेली आहे. कोकिळेचा आवाज बघा किती छान. म्हणून कोकिळा बघ कशी ओरडती बघ ना. कू कू. आपण कू केल्यानंतर कोकिळ पण कू करते. कशी करते बघ ना सोना. कू कशी करते. कुठे गेली बघ. तिथं झाडावर आहे ना, झाडावर आहे तिथे. कशी करते बघ ना. आपण कू केली का ती पण कू करते. तू म्हण कू कू. चला आता माझं दिवसभर विरांश आणि आजी. विरांशला सांभाळायचं, विरांशला आंघोळ घालायची, विरांशला खायला घालायचं. आता आजीचं काम हेच आहे. आता रसिकाकडे सुद्धा आंब्याचा रस आता कोण खाणार म्हणून तिने केलं नाही, पण विरांशला भयंकर आंबा आवडतो. विरांश तुला आवडतो आंबा? आंबा आवडतो का बाबू? आंब्याचा रस आवडतो तुला? आंब्याचा रस आवडतो का? आपल्याच नादात आहे. विरांशला आंब्याचा रस खूप आवडतो. आता आंब्याचा रस आणि पोळी विरांश खाणार आहे दुपारी. हे विरांचं पाण्यात खेळणं संपतं का? संपतच नाही, वाढतच चाललंय. अजून ग्लास आणायला गेला. बघा बघा अंग कसं ओलं करतो. बघा बघा ते बघा, त्याचे सगळे कपडे ओले व्हायला लागले. आता विरांशला ना कपडे चेंज करते. थांबा, होऊ दे तिचं खेळणं. अजिबात ऐकत नाही विरांशा. आमच्या विरांश आहे बघा. आमचे विरांशचे खेळून झाले पाण्यामध्ये, कपडे चेंज केलेत. आणि मग म्हटलं चला आता केस वाळवू म्हटलं. माझे केस ओले होते, तसंच वरती बांधले ना. याकडे बघतो आणि विरांश कसं करतो, आजीकडे येतो, असं जवळ येतो बघा. आता आजीकडे असं जवळ आला. कसे जवळ आला आजीकडे? ओलं झालं आजीचे. ओलं झालं? कुठं ओलं झालं? नाही. कुठं ओलं आहे? नाही. कुठं ओलं आहे? नुसते नखरे गो, इतका नखरे येते ना. कुठे? नो नो, इथं ओलं आहे. नाही ओलं नाही राजा. तर केस सकाळी अक्षय तिथे आहे म्हणून आज म्हणलं केस धुऊ. केस गो, आजीचे केस ओढू नको. आधीच झाले 4 राहिलेत केस आधीच माझे. निनांश आहे काय निनांश आहे ना आजीचं. निनांश आहे बघा. हे बघा आजीचे निनांश आहे. निनांश खेळून झालं पाण्यामध्ये ना. बघा 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 कसं बाळ ग, माझं बाळ कसं करतं ग, माया माया करतं ग. शाणं बाळ येते ग माझं बाळ येते. सुंदरी माझी. खेळून झालं सांग ना. मी पाण्यात खेळ म्हणून सांग सगळ्यात. पाण्यात खेळून झालं ते ओले 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 डटी डटी ते कपडे. आता मग निरांश काय करणार आहे माहिती का? ते किती वाजलेत बघून ना. आत्ता 11 वाजलेत. आता निरांश आणि आजी अभ्यास करणार आहे. अभ्यासच केला नाही, अजिबात अभ्यास नाही केला. सांग सगळ्यांना. आता अभ्यास करणार आहे म्हणून. या सगळेजण अभ्यास करायला. आंबे खायला या म्हणून सगळेजण. आंबे खायला या म्हणून. आंबे खायला बोलो सगळ्यांना. आंबे खायला बोलो. आंबे खायला. हा या सगळेजण या. हा तुम्हाला आवडतात का विचार? आवडतात का? मला खूप आवडतात. मला खूप आवडतात. मग विरांशला काय आवडतं? आंब्याचा काय आवडतं? आंब्याचा रस. सांग सांग
सांग सगळ्यांना. विरांश बघ याखू याखू करतो, याखू 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 याखू. हे नीनांचे कपडे बघा सगळे इकडे कसं हे झालेले आहेत. आता विरांश काय करणार आहे माहिती का, कसं बघतो बघा आता तुमच्याकडे. लागेल ना राजा. निनान झोपला आता. दमला म्हणून. निनांश पाणी खेळून दमला ना. आता निनांशला थोड्या वेळाने आजी आंघोळ घालणार आहे. क्लीन होणार आहे. हो क्लीन होणार आहे आता निनांश. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.